टीव्ही सत्यमेव व्रतम। काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। शहरी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्यांचे मोठे नुकसान झाले। नदीकाठची जमीन खरडून गेली आहे, तर इतर ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पिके जळून जात आहेत, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। घरामध्ये तब्बल 5 ते 6 फूट पाणी जमा झाल्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर पडले। अशा स्थितीत शासनाकडे शेतकरी व नागरिक मदतीच्या आशेने बघत आहेत। या प्रकरणी पंचनामे चालू असून त्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं नुकसान झाल्यामुळे हिंगोली शहराला होणारा पाणीपुरवठा सुद्धा खंडित आहे। गांगलवाडी परिसरात नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली आहे। जिल्हाधिकारी यांनी सांगितले की दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून काही दिवसातच हिंगोली शहराला सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल। पंचनामे झाले का? पंचनामा उद्या करणार उद्या अरे सर्व हे पूर्ण तिकट होतं हे का? ते तुमचे शेत आहेत का? नाही, ते आमचं हां काय सोयाबीन त्याच्यात कापूस होता 6 बॅग कापूस तिथं सोयाबीन। अगोदर कधी असा आलाय का? हाँ नहीं तो पंचनामे वगैरह करून आपण शासनाला मदत करणार। पंचनामे तर एवढं नव्हतं झालं सर। हो थोडंफार होतं पण किती वर्षानंतर तुम्ही पाहता मामा? आम्हाला कळतच नाही सर, आम्हाला कळतच नाही। अतिवृष्टी झाली तर त्यानिमित्त हिंगोली शहरातही काही वस्त्यांमध्ये आणि काही जे नगर आहे त्या ठिकाणी शहरात पाणी गेला होता। मागेही भेट दिली होती। आज सिद्धार्थ नगर आणि इतर जे आपला परिसर आहे तिथे मी फिरलो, नागरिकांसोबतही संवाद साधला। विशेष करून आपण वॉर्डनिहाय पंचनामे करण्याचेही आदेश दिले, तेही मी सोबत होते। तर पंचनामे आपण जलद गतीने करून घेतोय। जवळजवळ आपला 70-80% काम पूर्ण झालं आहे। येत्या 2 दिवसात सगळे पंचनामे पूर्ण करून आपण शासनाला अहवाल सादर करतो, जेणेकरून नागरिकांना तातडीची मदत भेटणार आहे। आणि इथे गांगलवाडी पूल जवळ मी आहे सध्या, इथे नगरपालिकाची पाणी पुरवठा जे खंडित झालेली आहे त्याच्याही युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि येत्या 3-1 दिवसात आपण पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू करू।